संत ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरीत नगरीत आज संपन्न होतोय। पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग ही पहाटेपासूनच सुरू झाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात ही लगबग सुरू आहे। पहाटे 4 वाजता मंदिरात घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती पार पडली। 9 ते 11 या वेळेमध्ये प्रस्थान सोहळ्यानिमित्त कीर्तनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये महानैवेद्य, तर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत श्री गुरूंच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल। रात्री 8 वाजता पहिल्यांदाच हैबत बाबांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा आरती केली जाईल। त्यानंतर संस्थानाची आरती होईल आणि प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकऱ्यांना देवस्थानाकडून नारळ आणि प्रसाद दिला जातोय। तसंच माऊलींच्या चलपादुका सुद्धा समाधी मंदिरातून वीणा मंडपातल्या श्री गुरूंच्या पालखीमध्ये विराजमान होती। पुढे पालखी देऊळवाड्यातून महाद्वारामार्गे प्रदक्षिणा मार्गाने आजोळ घरी मुक्कामी पोहोचतील। माऊलींच्या मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज पार पडतोय। माऊलींच्या मंदिरामध्ये सध्या मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे। सध्या मी मंदिरामध्ये आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मंदिरामध्ये आलेले आहेत। दुसरीकडे माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी माऊलींचं समाधी मंदिर जे आहे त्याच्यावर आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। रंगीबेरंगी फुलांचा वापर करून ही सजावट जी आहे ती मंदिराची करण्यात आलेली आहे। निरंतर कारुण्य सिंधू असे शब्द जे आहेत ते या सजावटीवर लिहिलेले आहेत। शेकडो फुलांचा वापर जो आहे तो या सजावटीसाठी करण्यात आलेला आहे। दुसरीकडे विठू नामाचा जयघोष, ज्ञानबा तुकारामाचा जयघोष या ठिकाणी मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। मोठा धार्मिक वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक आध्यात्मिक सोहळा असलेल्या वारीला सुरुवात झालेली आहे आणि आज ज्ञानेश्वर माऊलींच्या या प्रस्थान सोहळ्याचा उत्साह मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।